पुन्हा जे हप्ते गोळा करता कुठल्या अधिकाऱ्यांचे, हे सर्व प्रकारच्या आम्हाला कल्पना आहे. रोज शेण खात फिरतात आणि या ठिकाणी ती जागा पवित्र करायचा प्रयत्न करतात. यांचा धिक्कार आम्ही सर्व राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने यांचा करतो. ऐकण्याच्याच लायकीचा नसेल. तुम्हाला 3 पक्षातून हाकललेलं आहे. 18 पकड जाती आणि हा शेतकरी मायबाप कुठं तर सुखी समाधानी त्यांच्या आत्महत्या थांबव्या म्हणून हे आंदोलन रोहितदादांनी आज आपल्या पावननगरीमध्ये केलं होतं. फडणवीस सरकारला आणि त्यांच्या पडळकरांना एकच सांगणं आहे की ही तुमची डुकरं आवरा. भूवैकुंठ पंढरीचं नाव धुळीत मिळवण्याचं काम काही मंडळी करत आहेत की त्या नालायक माणूस हा काही झालं तरी जातीवर बरळतो, पवारांवर बरळतो. आणि माणूस जात ही एकच आहे, ही जातीवाद पसरवू नका. पंढरपूरमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर आता राजकारण चांगलंच तापलं आहे. आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पंढरपूरमध्ये आंदोलन छेडलं होतं. मात्र आंदोलन संपल्यानंतर भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे पदाधिकारी माऊली हळणवर यांनी आंदोलन झालेली जागा गोमूत्र शिंपडून आणि चंद्रभागेच्या पाण्याने धुवून पवित्र केल्याचा दावा केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाला असून भाजपावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये आंदोलन केलं होतं. या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि कार्यकर्त्यांचा प्रतिसाद मिळाला होता. मात्र आंदोलनानंतर भाजप किसान मोर्चाकडून करण्यात आलेल्या कृतीमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. माऊली हळणवर यांनी आंदोलन झालेली जागा गोमूत्र शिंपडून आणि चंद्रभागेच्या पाण्याने धुवून पवित्र केल्याचा दावा केला. या कृतीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की पंढरपूर ही संतांची भूमी असून ते कायमच पवित्र आहे. शेतकऱ्यांचा देव मानला जाणाऱ्या विठ्ठलाच्या नगरीत शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करणे अपवित्र कसं ठरू शकतं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपावर जोरदार टीका करत आंदोलनाला विरोध करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला. तसेच भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी अशा वक्तव्यावर आणि कृतींवर आवर घाला अशी मागणीही करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन करत घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उत्तर द्या, कर्जमाफीबाबत भूमिका स्पष्ट करा, अशी मागणीही यावेळी करण्यात आल्या. एकीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न ऐरणीवर असताना दुसरीकडे आंदोलनाच्या जागेच्या पवित्रतेवरून निर्माण झालेल्या वादामुळे पंढरपूरचे राजकारण चांगलेच तापले आहे. या वादावर भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भूमिका काय असणार आणि पुढे हा संघर्ष कोणत्या वळणावर जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी म्हणून रोहितदादा पवार यांनी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवतीर्थावर एक आंदोलन आणि त्या आंदोलन गेल्या 3 दिवस केलं होतं. आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रातले तमाम शेतकरी आलेले असताना, महाराष्ट्रातले तमाम शेतकरी नेते आलेले असताना, सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणी येत असताना या ठिकाणी भाजपच्या काही वाचाळवीरांनी काल गोमूत्र शिंपडून ती जागा पवित्र करण्याचा प्रयत्न केला. मुळात ज्यांनी ते गोमूत्र शिंपडले ते हात इतके अपवित्र आहेत की त्या नालायक माणूस हा काही झालं तरी जातीवर बरळतो, पवारांवर बरळतो, शेतकऱ्यांवर बरळतो. शेतकऱ्यांना कर्जमाफी मागणं हा काय गुन्हा आहे का? शेतकरी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस आणि शिवसेनेचे आहेत का? जी कर्जमाफी मिळणार आहे त्यात भारतीय जनता पार्टीचे शेतकरी नाहीत का? जे कर्जमाफी मिळणार आहे त्याच्यामध्ये सर्व पक्षीय, सर्व जातीय शेतकरी आहेत. परंतु या हरामखोरांना फक्त राजकारण दिसतं आणि त्यांनी काल खरं तर या महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांचा अपमान केलेला असं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. आणि हे लोक स्वतः दारू पिऊन कुठेही फिरत असतात, परंतु काल यांनी स्टंट म्हणून फक्त त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून ती जागा पवित्र झाली असा प्रयत्न केला. मला असं वाटतंय ह्या नालायकांनी रोज खरं तर स्वतः गोमूत्रानं आंघोळ केली तरी हे नालायक पवित्र होणार नाहीत. इतके नालायक आहेत, रोज शेण खात फिरतात आणि या ठिकाणी ती जागा पवित्र करायचा प्रयत्न करतात. खरं तर या लोकांना फडणवीसांनी आळा घातला पाहिजे. परंतु आम्हाला असं वाटतंय या ठिकाणच्या भारतीय जनता पार्टीला हरवण्यासाठी तुम्हाला किंवा सामान्य नागरिकांची गरज नाही. हे नालायक अशा पद्धतीने बडबडत आहेत की लोकांमध्ये यांच्याबद्दल आता सध्या भयानक रोष आहे, कारण यांनी या शेतकऱ्यांचा अपमान केलेला आहे. 12 तारखेपासून आदरणीय आमदार रोहितदादा पवार साहेब यांनी 3 दिवसाचं यासाठी शेतकरी कर्जमुक्ती, शेतकऱ्यांच्या असलेल्या काही अडचणी त्यासाठी आंदोलन केलं होतं. आणि ते आंदोलन करत असताना त्याच्यासोबत 25 लोक 3 दिवस बिना खाणं पिणं न टाळता पूर्ण फक्त पाण्यावर राहिली आणि 3 दिवस ते आंदोलन केलं. त्या आंदोलनाला महाराष्ट्रातून यश आलं. यश येत असताना
आदरणीय मंत्री गिरीजी महाजन साहेब यांनी येऊन ते आंदोलन सोडवलं आणि काही वाचावीरांनी काल या जागेचं गोमूत्र शिंपून जागा स्वच्छ केली असं सांगितलं. पण त्यांना सांगणं आहे, सरकारला सांगणं आहे, भावी सरकारला. आदरणीय त्या दिवशी आम्ही महाजन साहेबाला बोललो होतो, साहेब ह्या लोकांना थोडं आवरा, कारण सध्या ज्या राज्यात आपण राहतोय त्या राज्यात राहण्याची सुद्धा आपल्याला लाज वाटते की ही लोक अशी बोलून आज लोकांचा एक अपमान करतात. खरं ह्यांचा धिक्कार आम्ही सर्व राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने यांचा करतो. काल तुम्ही गोमूत्र शिंपडलं, तेवढी तुमची लायकी आहे का ही पण तुम्ही पहिले तपासून पाहावं. आज तुम्ही बघत आहेत ज्या पडळकरांनी काय कुत्र्यांना सुद्धा शब्द, म्हणजे कुत्रा सुद्धा प्रामाणिक असतो ह्याच्याप्रमाणे, पण जो डुक्कर नावाचा प्राणी आहे तशा पद्धतीने तुम्ही कुठे कुठे काय करता, कुणाची दलाली करता तुम्ही, कुणाचे हप्ते गोळा करता, कुठल्या अधिकाऱ्यांचे, हे सर्व प्रकारचे आम्हाला कल्पना आहे. आम्हाला तुम्ही शिकवू नका काय करायचं काय नाही. ते तुम्हाला 3 पक्षातून हाकललेलं आहे. ह्याची जाणीव कशा पद्धतीने तुम्ही दारू पिऊन आज तुम्ही त्या ह्याच्यावरती बोलला होता, काय केलं होतं, हे सगळ्या गोष्टीची आम्हाला कल्पना आहे. तीव्र फडणवीस सरकारला आणि त्यांच्या पडळकरांना एकच सांगणं आहे की ही तुमची डुकरं आवरा, कुत्री नाही डुकरं आवरा. ह्या पद्धतीचं असं होईल की तुम्ही पडळकर आहात पण आम्ही पण सागर पडगळ आहे, ह्याची कुठं तर तुम्हाला नंतर खंत वाटेल की बाबा हे चुकीच्या पद्धतीने घडतंय. आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे की गोमूत्र टाकलं, कशासाठी टाकलं? आज तुमचेच मंत्रिमंडळ त्या ठिकाणी आलेलं होतं. आदरणीय परिचारक असतील, आदरणीय तुमचे समाधानदादा असतील, आदरणीय मंत्री महोदय असतील, मग तुम्ही त्यांना शुद्ध करायसाठी तुम्ही गोमूत्र टाकला असा आमचा तुम्हाला एक प्रश्न आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही चुकून आहे. फडणवीस साहेबांना एक नम्रतेची विनंती आहे, पालकमंत्र्यांना एक नम्रतेची विनंती आहे, ह्या जिल्ह्यात जे चाललंय ते चुकीच्या पद्धतीने चाललंय, हे कुठेतरी थांबावं. पवारांवर बोलल्यावर मोठं होतं हे आम्हालाही माहिती आहे, पण पवारांवर चांगलं बोला तेव्हाही माणूस मोठा होतो, प्रामाणिक राहा पवारांशी तेव्हाही माणूस मोठा होतो. अशा पद्धतीने मोठा होत नसतो, तो खोटा होत जातो आणि ही सगळी जनता बघते. त्या पंढरपूरमध्ये हा विठ्ठल रुक्मिणी पावननगरीमध्ये जे शेतकरी मायबापांसाठी आंदोलन जे झालं आहे ना, ते आंदोलन खरं तर शेतकऱ्यांसाठी, कुठल्या पक्षासाठी किंवा कुठल्या नेत्याचं नव्हतं, तर फक्त एक विषय येतो होता की 18 पकड जाती आणि हा शेतकरी मायबाप कुठं तर सुखी समाधानी त्यांच्या आत्महत्या थांबाव्या म्हणून हे आंदोलन रोहितदादांनी आज आपल्या पावननगरीमध्ये केलं होतं. आणि त्यांनी आंदोलन केल्यानंतर जे काही लोक स्वतःला भाजपचे चळवळीचे समजून आहे तर नेते समजायला लागल्यात, कुठे मंत्री आमदार गोरेभाऊंसोबत, कुठं फडणवीस साहेबांसोबत फोटो काढून रील वगैरे करून त्यांना काय वाटायला लागलं की मी खासदार आणि आमदारच आहे, अशा लेवलला असते खरं तर पंढरपूर. पण माझ्या पंढरपूरमध्ये अपवित्र ही गोष्ट कधी घडलेली नाही, कारण माझी जन्मभूमी आहे. आम्ही पुंडलिकाची जशी भक्त आहोत तसं विठ्ठल मायबाप माझ्या पुंडलिकाला भेटायला आलता, आम्ही बालपण इथं गेलेला आहे. मग अपवित्र माझं पंढरपूर कसं काय झालं? तुम्ही ती जागा अपवित्र नाही समजला तर मग ते पंढरपुरात आले, नामदेव पायरीला गेले, पांडुरंगाला गेले, मग तुम्ही अपवित्र तिथपर्यंत समजता का? आज संविधानामधून बाबासाहेबांनी आज जे संविधान घडवलेलं आहे, म्हणजे की काही वर्षापूर्वी जे बाबासाहेब लहान होते त्यांनी ते सगळं दाखवलेलं आहे. म्हणजे तशा प्रकारचं आज तुम्ही करताय का? आज तुम्ही ओबीसी आहे, आम्ही ओबीसी आहे, आणि असं मराठा काय तुम्ही मराठा असं लॉबी म्हणता, मराठा पण आपला आहे आणि माणूस जात ही एकच आहे. ही जातीवाद पसरवू नका, फक्त एवढंच म्हणायचं. आणि जे आमदार साहेब आहेत गोपीचंद पडवळकर साहेब, त्यांना फक्त एकच विनंती आहे, आज तुमची ओबीसी समाजाची ताई कुठल्याही पक्षात मी नाही या, मला जरा थोडंसं अन्याय आणि अत्याचार सारखं आपले पंढरपुरातील काही आता ते काय म्हणतात कुत्रे नव डुकरं असतील काय असतील ते असतील, ते मला काही विषय नाही, पण मला म्हणायचं त्यांनी आळा घालावा आणि हे कृत्य थांबवावं. कालचं जे कृत्य ठरवलंय ना त्यांनी, म्हणजे शेतकरी इथं आलाय, मग शेतकरी अपवित्र आहे का? मी त्या जागी आली, मी अपवित्र आहे का? इथं ओबीसी समाज आलाय, मंत्री आल्यात, महाजन मंत्री आले, ती गोरे मंत्री आले, ती आमचे अवताडे आहेत, खरे आहेत, मग आम्ही काय अपवित्र लोक झालो का? मग ह्या गोष्टी रोहितदादांनी इथं त्यांचा आमदारकी, त्यांचा पक्ष, पवार गट बाजूला ठेवून त्यांनी या शेतकऱ्या मायबापासाठी आंदोलन केलेलं आहे. मग ह्याच्यावर तो नाही ते शब्द वापरतोय. आज फेसबुकला पण मी पाहिलं, पण त्या माणसाला कमेंट तर काय कराव्या, कमेंटमधून तर किती सांगा, जो ऐकण्याच्याच लायकीचा नसेल तर त्याला सांगून ह्याच्यावर फडणवीस साहेबांनी लवकरात लवकर आळा घाला, कारण येईल त्या 5 वर्षामध्ये त्यांना ह्या लोकांपाय त्यांच्या काय ती भाजप पक्ष काय गट आहे त्यांच्यावर परिणाम बहुतेक ही होईल. आणि पवार गट येण्याचा, शिवसेना गट येण्याचा, शिंदे गट असो, ठाकरे
भूवैकुंठ पंढरीनगरी म्हणतात. म्हणजे वैकुंठ म्हणून या पंढरीनगरीचं पावित्र्य आहे. येथील तृण आणि पाषाण सुद्धा देवा समान मानले गेलेले आहेत. त्यामुळे आमची भूमिका एक आहे, ही भाजपाची मानसिक दिवाळखोरी आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आज कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार इथं उपोषणाला बसले होते. ते कुठल्याही राजकीय बॅनर त्यांच्या पाठीमागं नव्हतं. सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी उपोषणाला बसले होते. पंढरपूर हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. इथली दगड माती आणि गवतसुद्धा पवित्र आहे. इथं पवित्राचा संबंध येतो कुठून? माझी एक भूमिका आहे की भाजपची मानसिक दिवाळखोरी आहे की अशा प्रकारचे वर्तन करणे हे आपल्या संस्कृतीला, आपल्या इच्छाला न शोभणारे आहे. तर माननीय भाजपचे नेते यांना सर्वांनी विनंती की अशा लोकांना आळा घालणं गरजेचं आहे. ही जातीयवादातून विष पेरण्याचं काम काही मंडळी करत आहेत. परंतु शेतकऱ्यासाठी आंदोलन हे शेतकऱ्यांसाठीच होतं. हे स्वतः गिरीश महाजन साहेब इथं आले. त्यांनी मागण्या काय केल्या? कर्जत जामखेडला काय त्यांनी MIDC मागितलं नाही, कर्जत जामखेडला काय त्यांनी निधी मागितला नाही. त्यांनी सांगितले की ज्या 2 जातक अटी आहेत त्या अटी यातनं वगळा. आमचा या आंदोलन करण्याचा हेतूच तो होता. त्यानुसार गिरीश महाजन साहेबांनी ते ऐकलं आणि काही दिवसाचा निर्णय करतो असंही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे हे आंदोलन फक्त शेतकऱ्यांसाठीच होतं. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने मी रोहितदादा यांना, आम्ही त्यास पाठिंबा दिला पक्षाने, काँग्रेस पक्षाने, की भाजपाने ही मानसिक विकृती कमी करणं गरजेचं आहे. यामुळे जातीयवाद आणि द्वेष पसरत आहे. भूवैकुंठ पंढरीचं नाव धुळीस मिळवण्याचं काम काही मंडळी करत आहेत. त्याचा मी निषेध करतो.